स्टडची प्रोसेस करणार आहे. तर 16x150 हा स्टड आहे आणि याच्यासाठी आपण ड्रिल करतोय 20 mm. आपण आता होल केलेला आहे, तर आता आपण हे होल क्लीन करून घेणार आहे एअर वगैरे मारून. तर हे होल क्लीन यासाठी करायचं आहे की आपण याच्यामध्ये स्टड इंजेक्ट करणार आहे. त्यासाठी आपण केमिकल जे घालतो तर ते डस्ट वगैरे लागून स्टड बाहेर येऊ नये किंवा आतमध्ये डस्ट राहू नये. तर त्यासाठी आपण आता हे क्लीन करून घेतोय. आपण आता हा होल क्लीन करतोय, कारण आतमध्ये जर डस्ट राहिली असेल तर या ब्रशमुळे ती क्लीन होऊन जाईल. आता ब्रश मारलेला आहे, परत एकदा एअर मारून घेऊया. हा केमिकल गन आहे, त्यामध्ये आपण केमिकल बॉटल घालत आहे. हा तुझा मिक्सर आहे, जेणेकरून केमिकल व्यवस्थित मिक्स होऊन आतमध्ये इंजेक्ट होईल. केमिकल घेतलेले. आता हे रिझन आणि हार्डनेस एकत्र होण्यासाठी आपण थोडं मिक्सरमधून पुढं पास करतोय आणि ते थोडंसं आपण बाजूला काढतोय यासाठी की ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. तर आता बघता तुम्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. यामध्ये केमिकल सोडत आहे. तर तुम्ही बघताय या प्रकारे मी प्रेस करून आतमध्ये केमिकल सोडत आहे. केमिकल इंजेक्ट केलेलं आहे. तर आपण हे होल 80% केमिकलमध्ये भरून घेतोय आणि जेणेकरून स्टडला व्यवस्थित केमिकल लागलं जाईल. आता हा स्टड आपण याच्यामध्ये घालतो. स्टड इंजेक्ट केला आहे. तर ह्या जेलिंग होण्यासाठी 10 मिनिटं वेळ लागेल आणि क्युरिंग टाईम याचा 2 तासापर्यंत आहे आणि पुल आउटसाठी आपण याचा 24 तासानंतर पुल आउट घेऊ शकतो.